नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर। 29 मार्चला श्री शनी अमावस्या आहे आणि रील्स आणि युट्यूबच्या माध्यमातून खूप सारे गैरसमज निर्माण करणारे व्हिडिओ आपण पाहतोय। परंतु नक्की या दिवसाचं काय महत्त्व आहे, या दिवशी कोणते उपाय करायचे, या दिवशी होणारे शनीचं गोचर भ्रमण कोणत्या राशींना 7.5 आणि कोणत्या राशींना पणवती लावणार आहे, खरंच ही शनी अमावस्या एवढी घातक आहे का, त्रासदायक आहे का, याचा जगावर काही परिणाम होणार आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आता तुम्हाला देणार आहे। परंतु ही उत्तरं ऐकण्याआधी तुम्हाला माहिती आहे की नेहमीप्रमाणे आपल्याला काय करायचंय, तर अर्थातच आपला आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे YouTube चॅनल लाईक सबस्क्राईब करायचंय आणि बेल आयकॉनला क्लिक करायचंय। चला मग पाहूयात आपण शनी अमावस्या, शनी संक्रमण आणि ग्रहणाबद्दलची देखील माहिती। खरं तर प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येतच असते, परंतु सोमवारी आलेल्या अमावस्येला जसं सोमवती अमावस्या म्हणतात, त्याचप्रमाणे शनिवारी येणाऱ्या अमावस्येला श्री शनी अमावस्या असं म्हटलं जातं। तसं प्रत्येक अमावस्येला महत्त्व असतं, परंतु शनी अमावस्येला विशेष महत्त्व या कारणास्तव असतं की ती अमावस्या ही शनिदेवांना समर्पित असते। श्री शनी हे रंगाने कृष्ण म्हणजे काळे आहेत आणि अमावस्या चंद्र नसल्यामुळे काळोखी असते, त्यामुळे अमावस्येवरती हा असतो तो अंमल शनी महाराजांचा। तुम्ही बघा, लक्ष्मीपूजन सुद्धा अमावस्येलाच येत असतं, तर पितरांना अन्नभाग देऊन तृप्त करण्यासाठी देखील अमावस्येचा दिवसच महत्त्वपूर्ण मानला जातो। तसंच ज्या मंडळींना शनी महाराजांची पणवती आहे किंवा ज्यांना 7.5 आहे, त्यांनी या दिवशी केलेले उपाय हे निश्चितच फायदेशीर ठरतात। चला आता पाहूयात आपण अमावस्या कधी लागते आणि कधी संपते। अमावस्या 28 मार्च रोजी संध्याकाळी 7:30 सुरू होते आणि 29 मार्च रोजी संध्याकाळी 4:30 अमावस्या संपते। आपल्या धर्मामध्ये उदय तिथी म्हणजे सूर्य ज्या दिवशीची तिथी पाहतो ती अमावस्या किंवा तो दिवस महत्त्वाचा मानला जातो आणि त्यानुसार श्री शनी अमावस्या ही 29 मार्च रोजी म्हणजे अर्थातच शनिवारी साजरी होणार आहे। यालाच आपण दर्श अमावस्या असं म्हणतो, म्हणजे सूर्यानं ज्या तिथीचं दर्शन घेतलं ती तिथी, म्हणजेच ज्या दिवशीची सूर्य अमावस्या सूर्यानं पाहिली ती अमावस्या महत्त्वपूर्ण मानली, म्हणून आपण 29 मार्चची अमावस्या पाहतो। तसंच 29 मार्च 2025 ला सूर्यग्रहण आहे। हे तुम्हाला माहित आहे की सूर्यग्रहण हे नेहमी अमावस्येला होतं आणि पौर्णिमेला चंद्रग्रहण होतं, पण हे सूर्यग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार नाही, त्यामुळे त्याचे वेध आणि त्याचे नियम पाळायचे नाही। गर्भवती स्त्रियांनी देखील या सूर्यग्रहणाचं टेन्शन घ्यायचं काही कारण नाही। मुळातच या अमावस्येचं असणारं हे ग्रहण आपल्या भारत देशामध्ये दिसणार नाही। चला आता आपण शनीच्या गोचर बद्दल किंवा भ्रमणाबद्दल पाहूया। याच दिवशी म्हणजे 29 मार्च 2025 ला श्री शनी महाराज मीन राशीत प्रवेश करतात आणि मकर राशीच्या लोकांवर असलेली 7.5 ही समाप्त होते आणि मेष राशींच्या लोकांची 7.5 सुरू होते। त्याच वेळेस मीन राशींच्या मंडळींवर 7.5चा दुसरा टप्पा सुरू होतो आणि कुंभ राशींच्या मंडळींवर 7.5चा शेवटचा टप्पा सुरू होतो आणि त्यानुसार कुंभ, मीन आणि मेष राशींच्या लोकांवर शनीच्या 7.5चा प्रभाव हा सुरू होईल। त्याचबरोबर कर्क आणि वृश्चिक राशीची जी पणवती होती ती आता संपेल आणि सिंह आणि धनु राशीला पणवती सुरू होईल। 7.5 आणि पणवती असणाऱ्यांनी काय उपाय करायचे याबद्दल मी सविस्तर वेगवेगळे भाग YouTubeवर टाकलेले आहेतच। चला आता आपण पाहूयात शनिदेवांच्या अमावस्येच्या दिवशी काय उपाय करायचे। वास्तविक मेष, कुंभ, मीन, सिंह आणि धनु या राशींच्या मंडळींनी हे उपाय आवर्जून करावे। त्याचबरोबर ज्यांना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास उद्भवत आहेत अशा मंडळींनी देखील हे उपाय जरूर करून पाहावेत। अमावस्येच्या दिवशी घरातल्या सगळ्यांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी। काळं तीळ घालून आंघोळ केलीच उत्तम। जमल्यास नदी किंवा तीर्थक्षेत्री आंघोळ करावी। संगमावर आंघोळ केली तर अतिउत्तम। जर तुमच्याकडे प्रयागराजचं पाणी कोणी दिलं असेल तर ते देखील आंघोळीच्या पाण्यात टाकून तुम्ही आंघोळ करू शकता। अर्थात आंघोळ करताना आपण आपल्या आवडीचा कोणताही मंत्र किंवा गणपती अथर्वशीर्ष जरूर म्हणावे। याचबरोबर या दिवशी घराच्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घेऊन त्यावर दुसरा हात ठेवायचा डावा आणि 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आणि घरामध्ये
11 वेळा म्हणून झाल्यानंतर ती सर्वत्र कोपऱ्या कोपऱ्यामध्ये टाकायची। यामुळे घराचं वाईट शक्तीपासून, वाईट गोष्टींपासून आणि सर्व बाधांपासून संरक्षण होतं। अमावस्येच्या दिवशी आपण घरातल्या देवापुढे नारळ देवांना अर्पण करावा किंवा श्री शनी मंदिरात जाऊनही आपण नारळ अर्पण करू शकता। तुम्हाला जर तो नारळ वाढवायचा असेल तर तो तुम्ही नारळ वाढवावा आणि तो त्या ठिकाणी देवतांना अर्पण करावा। तो फोडलेला नारळ खाऊ नये। वास्तूमध्ये तुमच्या अशांतता असेल आणि वास्तूला नजर लागली असेल तर एक नारळ सगळ्या वास्तूमध्ये फिरवावा आणि दरवाजाच्या बाहेर उभं राहावं, घराकडे तोंड करावी, शेंडी आपल्या दरवाजाकडे करावी आणि तो दरवाजामध्ये फोडावा। कोणालाही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी। मग हा नारळ कोणालाही इजा होणार नाही अशा ठिकाणी टाकून द्यावा, पाण्यात सोडावा किंवा एखाद्या झाडाखाली ठेवून द्यावा। अमावस्येच्या दिवशी घराची साफसफाई करून पाण्यामध्ये खडे मीठ, जाडं मीठ, आपलं पांढरं मीठ, हळद आणि भीमसेनी कापराचा चुरा, थोडंसं गोमूत्र टाकून आपल्या संपूर्ण घराच्या ज्या फरशा आहेत त्या पुसून काढाव्या। त्याचबरोबर तुम्हाला तुमचे जे पित्र आहेत त्यांना संतुष्ट करण्यासाठी दुपारी 12 वाजता एका पत्रावळीवरती एक चपाती घ्या किंवा पोळी घ्या, साधी आपली चपाती, त्यावर थोडा भात, थोडं तूप, 5-7 काळे तिळाचे दाणे आणि तांदूळाचे खीर त्यावरती टाका, दक्षिणाभिमुख बसा, पितृसुक्त म्हणा। हे आपल्याला आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या YouTube चॅनलवर ऐकता येईल आणि जर तुम्हाला वाचता नाही तर ऐकलं तरी चालेल। मग हे सर्व तुम्ही गाईला अर्पण करा किंवा पाण्याजवळ किंवा कोणत्या तरी झाडात नेऊन सोडा। यानं तुमचे पितर संतुष्ट होतील। घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना तुम्ही संरक्षण म्हणून एक असोला नारळ म्हणजे शेंडी असलेला नारळ, नजर लागू नये म्हणून हा नारळ तुम्ही घराला बांधू शकता। गोरख चिंच किंवा कोहळा लाल कपड्यात बांधून तुम्ही ठेवू शकता। अमावस्येच्या दिवशी तुम्ही शिवाक्ष देखील आपल्या घरामध्ये लावू शकता। शिवाक्ष आपल्याला हवा असेल तर आपल्याला खालील क्रमांकावरती संपर्क साधायचा आहे। अमावस्येच्या दिवशी शक्यतो परान्न घेऊ नये। तसंच दाढी कटिंग करणं, उसने पैसे देणं घेणं, कर्ज काढणं या गोष्टीही शक्यतो टाळायच्या आहेत। आता शनी अमावस्येला जे शनीचं संक्रमणही होतंय, अमावस्याही त्या दिवशी आहे, याचा संपूर्ण जगावरती वाईट परिणाम होऊन काहीतरी वाईट घडणार आहे, तुम्हाला काहीतरी वाईट होणार आहे, तुमच्या राशीला 7.5 लागली म्हणजे तुमचं वाईट होणार आहे, असं काहीतरी चुकीचे रील्स पसरवले जात आहेत, उगाच समाजामध्ये घबराट पसरवली जाते। तर तसं नाहीये। जर तुमची प्रवृत्ती चांगली असेल तर तुम्हाला त्रास होणार नाही, घाबरू नका। शनी महाराज हे न्यायदेवता आहेत। जर तुम्ही गुन्हा केला नाही तर तुम्हाला शिक्षा होणार नाही। जर तुमची कर्म चांगली असतील तर शनी महाराज तुम्हाला काही त्रास होऊ देणार नाहीत, उलट रिवॉर्ड देतील, ते तुमचं बरंच करतील। शनी 7.5 मध्ये आणि शनी महादशेमध्ये कोट कल्याण झाल्याचं मी स्वतः एक उदाहरण आहे। त्यामुळे 7.5 किंवा पणवती किंवा शनीच्या महादशा ह्या तुमचं वाटोळं करतात असं अजिबात नाही। आपली कशी कर्म आहेत त्यानुसार आपल्याला कमी जास्त फळ मिळतात। आपल्यामुळे किती लोकांचं चांगलं झालंय, किती लोकांचं वाईट झालंय, आपण कोणावर जळतोय का, आपण कोणाचा मत्सर करतोय का, इतरांचं चांगलं बघून आपल्याला त्रास होतोय का, इतरांच्या दुःखात आपण सहभागी होतोय का, त्यांचं वाईट झाल्याने आपल्या मनाला आनंद होतोय, लोकांच्या आनंदाने आपण दुःखी होतोय का किंवा लोकांच्या त्रासाने तुम्हाला आनंद मिळतोय का। अर्थातच या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या मनालाच विचारा आणि जर तुमचं मन हे उत्तर सकारात्मक देत असतील तर शनी महाराज तुम्हाला कसलाही त्रास देणार नाही। पण कर्मफलदाता शनी महाराज हे तुमच्या कर्माची फळं तुम्हाला देतात। त्यामुळे उलट शनी महाराजांचं स्वागतच आपण करावं, जेणेकरून शनी महाराज आपलं कोण परक कोण याची जाणीव करून देतील। त्याचबरोबर तुम्ही इतरांचा जर द्वेष करत असाल, मत्सर करत असाल, लोकांचं वाईट पाहून तुम्हाला आनंद होत असेल, लोकांचं चांगलं पाहून तुम्हाला दुःख होत असेल तर निश्चित समजा शनी महाराज तुम्हाला काही सोडणार नाहीत। त्यामुळे इतरांच्या कल्याणाची भावना ठेवणाऱ्या मंडळींना शनी महाराजांचा काहीच त्रास होत नाही। संपूर्ण जगतावरती याचा काय परिणाम होईल तर माझ्या एकंदरीत अभ्यासानुसार काही ठिकाणी मुस्लिम देशांमध्ये युद्धाची परिणती, बॉम्बस्फोटाचे प्रकार वाढण्याची शक्यता आहे। उष्णतेचं प्रमाण देखील बऱ्यापैकी वाढणार आहे, त्यामुळे आगी लागण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणात आहे। मला असं वाटतं की एप्रिल-मे नंतर 2025 हे जे एकारेषेत ग्रह येतात त्यामुळे जागतिक मंदीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, महागाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, बरेच मंडळी हे बेरोजगार देखील होण्याची शक्यता आहे। पण अर्थातच पुन्हा तोच विषय आहे की यासाठी तुमचं आर्थिक नियोजन
तुमचा विचार असणं गरजेचं आहे चांगला. यासाठी घाबरून जाण्याचं काही कारण नाही, कारण अशा प्रकारच्या मंदीच्या लाटा, आजारांच्या लाटा, कोविडच्या लाटा येऊन गेल्यात, पण त्याला सुद्धा आपण तगून सगळे उभे आहोत. कारण तुमच्यामध्ये असलेली ही सकारात्मकता आणि तुम्ही कोणाचं वाईट केलं तर तुमचं वाईट होणार, नाही केलं तर होणार नाही, ही प्रवृत्ती जर लक्षात ठेवली तर तुम्हाला कुठल्याही ग्रहांचा त्रास होणार नाही. यालाच म्हणतात कर्मविपाक सिद्धांत. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर कराल आणि लोकांच्या मनातली ही जी भीती आहे 7.5ची ती दूर कराल. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम.